श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, आपण सर्व स्वामी भक्त आपल्या स्वामी सेवेमध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं म्हणजे स्वामीचरित्र सारामृत होय. हे सर्वांना माहीतच आहेत. या सारामृताचे 21 अध्याय आहेत. तर हे अध्याय वाचून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो, पारायण करत असतो. कारण स्वामींनी असा वर दिलेला आहे की जो भाविक श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक हे स्वामीचरित्र सारामृत वाचेल त्याच्या मनातील सर्व इच्छा मी पूर्ण होईल व त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवेन. तर बघा, आपण सर्वांनी गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आजपर्यंत ऐकलेली आहेच. त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृताच्या प्रत्येक अध्यायाची सुद्धा फलश्रुती दिलेली आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृताच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे याची माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल व कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्यायांची फलश्रुती. अध्याय पहिला, घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. अध्याय दुसरा, प्रवास सुखकर होईल. अध्याय तिसरा, शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल. अध्याय चौथा, घरात अन्न कमी पडणार नाही. अध्याय पाचवा, गुरुजवळ हट्ट करू नये. अध्याय सहावा, संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल. अध्याय सातवा, सद्गुरू प्राप्ती होईल. अध्याय आठवा, संबंध बाधा नाहीशी होईल. अध्याय नववा, अंगी दानशूरपणा येईल. अध्याय 10वा, संतती प्राप्त होईल. अध्याय 11वा, गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. अध्याय 12वा, गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत. अध्याय 13वा, चित्तशुद्धी होईल, गेलेले धन परत मिळेल. अध्याय 14वा, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल. अध्याय 15वा, दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 16वा, गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल. अध्याय 17वा, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल. अध्याय 18वा, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल. अध्याय 19वा, योगाभ्यास प्रगती होईल. अध्याय 20वा, धर्म भेदभाव दूर होईल, अध्यात्मज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शक मिळेल. अध्याय 21वा, संकटातून सुटका होईल. सेवेकरांनो, ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी पुढीलप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज सेवा करावी. रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप, श्री स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्यायांचे पठण, रोज एकदा श्री सुक्ताचा पाठ आणि रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा 11 वेळा पाठ करावा. ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असू दे, स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतात की नाही हे पाहाच. बऱ्याच स्वामी भक्तांना नित्य पारायणे, सेवा, पूजा, पाठ करणे इत्यादी जमत नाही, तर त्यांनी कमीत कमी 1 अध्याय तरी वाचावा. तुम्ही आपला हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे हे ॲप उपलब्ध आहे प्ले स्टोअरला, तर ते ॲप घेऊन सुद्धा तुम्ही कोठेही बसून हा 1 अध्याय व 1 माळ श्री स्वामी समर्थ म्हणू शकता. अध्याय वाचताना तेवढे एका ठिकाणी बसून अध्याय वाचायचे आहे, परंतु श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आहे ते तुम्ही तुमचं कोणतंही काम करत असताना केलं तरीही चालेल. तर ही अशी स्वामीचरित्र सारामृत प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. तर बघा, गुरुवारच्या दिवशी खास करून 14वा अध्याय वाचला जातो. तर हा 14वा अध्याय वाचून एखादी इच्छा बोलून श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात असे सांगितले जाते. तसेच अनेक भक्तांचा सुद्धा हा अनुभव आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनेलवर असेच स्वामी सेवेचे वेगवेगळे व्हिडिओ माहिती मी टाकत असते. तर भेटूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशाच एका सेवेबद्दल, उपायाबद्दल, तोडग्याबद्दल माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.